नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला व्हिडिओ म्हणजे आपलं पेपर मधलं कात्रण आहे. ठीक आहे. पोलीस भरतीच्या बाबतीत जी काही माहिती येईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आता या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये निगेटिव्ह कमेंट करण्याच्या आधी माझा मुद्दा समजून घ्या. स्टार्टिंगला सांगते व्हिडिओच्या. ठीक आहे. जे काय आहे पहिले समजून घ्या आणि मग तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ओके. आतापर्यंत आपण बघत होतो जी काही आपली भरती आहे 2023 ची, 2022 ची भरती झाली गेल्या वर्षी, 2023 ची भरती बाकी आहे. तर आता असं केलेलं आहे की 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांची भरती एकत्रच काढणार आहे. म्हणजे ज्या काही आपल्या 15,000 प्लस जागा निघणार आहेत ह्या जागा 2 वर्षांच्या मिळून आहेत. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या 2 वर्षांच्या जागा आहेत म्हणजे आता येणारी भरती 2024 ची म्हणूनच येणार आहे, जी 2025 ला किंवा 2026 ला पण येऊ शकते. ठीक आहे. तर समोर कात्रण आलेलं आहे की सप्टेंबर अखेर भरा अर्ज, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मैदानीचे नियोजन. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलंय, सप्टेंबरच्या एंड ऑफ सप्टेंबर महिना आपला अर्ज भरायला चालू होतील असं सांगितलंय. ठीक आहे. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मैदानी चाचणीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ही बातमी आहे सकाळ पेपर मधली, सोलापूर मधली, तारीख 10 तारखेची आहे. ओके. बघा, राज्याच्या रक्षणासाठी जे काय आहे ते तुमच्या समोर मांडतीये. ओके. माझ्या मनचं काहीच नाहीये. राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने 15,631 पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे. यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस, SRPF 10 व कारागृह विभागांतर्गत 225 पदे भरली जाणार आहेत. आता महत्वाचं इथं सांगितलंय, हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. 25 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे. तरी सुद्धा बरेच विद्यार्थी आता खाली निगेटिव्ह कमेंट नक्की करणार, मॅडम अजून जे जरांगे पाटलांनी आंदोलन केलं होतं त्याचंच काय फायनल GRचं वगैरे माहिती नाहीये आणि लगेच कसं काय तुम्ही म्हणतात भरती. बरोबर. आता मी सांगते हे माझ्या मनचं नाहीये, जे काही पेपरमध्ये कात्रण आलं होतं ते मी तुमच्यापर्यंत मांडते. आता इथं यांनी सांगितले 25 सप्टेंबर पर्यंत पासून पुढे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. जर होणार असेल सांगितलंय मी, जर या तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार असेल तर त्याच्या आधी ही जी काही सगळी प्रक्रिया आहे, GRची जी काही प्रक्रिया आहे किंवा आरक्षणाबाबत जे काही आहे ते सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जर ते लांबणीवर गेलं तर भरती सुद्धा लांबणीवर जाईल असं म्हणतायत. ओके. त्याच्यामुळे जी काही अपडेट आहे 25 सप्टेंबर पासून जर असेलच तर आपण तयारीत पाहिजे. आपले जे काही डॉक्युमेंट काढायचे राहिलेले असतील, SCBC वाले सध्या कन्फ्युजन मध्येच आहेत की नक्की काय करायचं. ठीक आहे. कारण SCBC दरवर्षी काढायला, आता काय झालं आपल्या गेल्या वर्षी वेगळा SCBC होता, एकत्रित होतं सगळं, आणि यावर्षी नॉन क्रिमिनल वगैरे सेपरेट देत आहेत. तर तो डॉक्युमेंट काढायचा की नंतर आता जेव्हा आरक्षण आपल्याला भेटेल तेव्हा OBCचं डॉक्युमेंट काढायचा, या कन्फ्युजन मध्ये आहेत. तर काही दिवसांनी तेही सगळं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाणार आहे. तोपर्यंत काय आपली भरती निघणार नाही. पुन्हा एकदा तेच सांगते, जे आलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. ठीक आहे. त्याच्यामुळे कमेंट करताना विचार करून कमेंट करायची आहे. आणि जे काही तुम्हाला अडत असेल, काही माहिती हवी असेल, काही गायडन्स हवा असेल, प्रॉब्लेम मध्ये असाल, सोल्युशन पाहिजे असेल तर बिंदास ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. डॉक्युमेंट बाबत काही तुम्हाला माहिती हवी असेल किंवा अभ्यासाबाबत काही माहिती हवी असेल कमेंट करा, नक्की रिप्लाय दिला जाईल. बाकी हे जे काही कात्रण आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे, एकदा पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.